गणेश आर्ट्स कला केंद्र जुनी बेळगाव. आपल्याकडे कोल्हापूर आणि कराडच्या सुंदर आणि सुबक घरगुती गणेशमूर्ती होलसेल आणि रिटेल दरात मिळतील. पत्ता: वडगाव मेन रोड, दत्त मंदिर बाजूला, रुक्मिणी प्लाझा, ओल्ड सुपर मार्केट कॉम्प्लेक्स. संपर्क: श्रीनाथ अष्टेकर 9611845614, गणेश अष्टेकर 9880603889. नमस्कार, मी रोहन पाटील. न्यूज 24 तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. ओमान येथे सहलीला गेलेल्या बेळगाव येथील एकाच कुटुंबातील 4 जणांचा भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्याच्या गोकाक तालुक्यातील एक कुटुंब ओमानला सहलीसाठी गेले होते. रस्ता अपघातात या 4ही जणांचा मृत्यू झाला. गोकाक येथील विजया तहसीलदार, पूजा, पवनकुमार आणि आदिश अशी मृतांची नावे आहेत. दुबईच्या हेमा परिसरात एक कार आणि ट्रक यांची समोरासमोर धडक झाली आणि कारने पेट घेतला. या कारमधून हे गोकाकचे कुटुंब प्रवास करत होते. कारला लागलेल्या आगीत हे 4ही जण जिवंत जळाल्याची माहिती आहे. दरम्यान या घटनेबाबत राज्यसभा सदस्य हिराण्णा कडाडी यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि मंत्री प्रल्हाद जोशी यांना मृतदेह भारतात आणण्याची व्यवस्था करण्याची विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती दिली. चित्तूर नगरपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या एका सदस्याचे रात्री अपहरण करण्यात आल्याने बेळगाव जिल्हा भाजप युनिटतर्फे बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजपचे गटनेते धनंजय जाधव यांनी कित्तूर नगरपंचायतीतील पराभवाच्या भीतीने नागराज असुंडीचे अपहरण करण्यात आल्याचे सांगून आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी केली. बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेत यांना नागराज असुंडीचा लवकरात लवकर शोध घेण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी बेळगाव ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी नागराजच्या वडिलांनी काल रात्री दिलेल्या फिर्यादीत आरोपीचे नाव असून त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली. निवेदन स्वीकारून बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी नागराज असुंडीचे अपहरण करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली असून आरोपींचा तात्काळ शोध घेण्यात येईल अशी माहिती दिली. यावेळी भाजप ग्रामीण अध्यक्ष सुभाष पाटील, मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. बेळगावच्या अनगोळमधील रघुनाथ पेठ रस्ता अनेक दिवसांपासून विकासापासून वंचित आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी आज स्थानिकांनी केली. बेळगावातील अनगोळमधील रघुनाथ रोडची दुरावस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिक त्रस्त असून दररोज अपघात होत आहेत. अनेक बलाढ्य आमदार, नगरसेवकांसह संबंधित अधिकाऱ्यांना आवाहन करूनही आज येथील रहिवाशांनी छत्रपती संभाजी महाराज चौकात "मी रघुनाथ पेठ अनगोळ रोड बोलतोय" असे फलक लावून रस्त्याची दुरावस्था दाखवून आंदोलन केले. आंदोलनामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. माहिती मिळताच घटनास्थळी आलेल्या नगरसेविका खुर्शिदा मुल्ला यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पावसाळ्यात रस्त्याचे डांबरीकरण अशक्य असून पेव्हर्स बसवून आपत्कालीन दुरुस्तीची कामे केली जातील असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना हा रस्ता लवकर विकसित करावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. बेळगाव येथील कारखान्याला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेप्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई करणे आणि मृत तरुणाच्या कुटुंबियांना भरपाई देणे ही माझी जबाबदारी आहे, असे उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी सांगितले. आज बेळगाव शहरात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बेळगाव तालुक्यातील नावगे गावातील स्नेहम कारखान्याला आग लागल्याची माहिती मिळत आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, दोषींवर कारवाई करणे आणि मृत तरुणाच्या कुटुंबियांना योग्य मोबदला वाटप करणे ही त्यांची जबाबदारी आहे. गणेशोत्सव व ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बेळगाव पोलीस विभागातर्फे आज पथसंचलन करण्यात आले. बेळगावात श्री गणेशोत्सव आणि ईद मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बेळगाव पोलिसांनी आतापासूनच प्राथमिक तयारी केली आहे. आज बेळगाव पोलिसांनी पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली रूट मार्च काढला. शहरातील राणी चन्नम्मा सर्कल येथून पथसंचलनाला सुरुवात झाली. काकतीवेस, शनिवारकूट, खडेबाजार, किर्लोस्कर रोड मार्गे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सर्कल येथे पथसंचलनाची सांगता करण्यात आली. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील ठिकाणी मार्गक्रमण करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना बेळगाव पोलिसांनी कडक इशारा दिला आहे. या पथसंचलनात SP व इतर अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. ब्रेन संकेत, मोस्ट ट्रस्टेड ब्रँड फॉर ट्युशन क्लासेस अँड कोर्स. ॲडमिशन ओपन. ट्युशन्स फॉर नर्सरी टू 10th स्टँडर्ड. ऑल सब्जेक्ट्स, ऑल मीडियम अँड ऑल बोर्ड्स.
spoken English and personality development courses. Batches available from 7 a.m. to 8:30 p.m. Address 1387 Radhakrishna near Guru Prasad Cashew Factory, Benkanhಳ್ಳಿ Road, Sulga, Belgavi 591108. Contact 7709007975 8421499685. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान राखत श्रमदानातून येळ्ळूर रस्त्याचे डागडुजीकरण करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून येळ्ळूर रस्त्याचे मोठे खड्डे पडून दुरावस्था झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावातून अनेक गणेश मूर्ती बाहेर जातात. बाहेरूनही मूर्ती गावात आणल्या जातात. त्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये याकरिता संभाव्य धोका टाळण्यासाठी सामाजिक कार्याच्या भावनेतून एक जागरूक नागरिक म्हणून ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर यांच्यासह युवा कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्वखर्चाने आणि श्रमदानातून रस्त्यांचे खड्डे बुजवून रस्त्यांचे डागडुजीकरण केले. यावेळी रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांनी या स्तुत्य उपक्रमाला प्रतिसाद देत मदत केली. त्यामुळे या सामाजिक कार्यातून नागरिकांसाठी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सोयीस्कर झाली आहे. बेळगाव शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या 5 आरोपींना अटक करून 50 ग्रॅम हेरोईन जप्त करण्यात आल्याचे शहर पोलीस आयुक्त इडा मार्टिन यांनी सांगितले. बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयात पत्रकारांशी बोलताना इडा मार्टिन म्हणाले, पूर्वी गांजा होता, आता ड्रग्ज येत आहेत. याला आळा घालण्यासाठी दोन्ही विशेष पथके तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. माळमारुती पोलीस स्थानकात अजूनही गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. शाळा महाविद्यालयांना टार्गेट केले जात आहे असे सांगून शाळा कॉलेजमध्ये ड्रग्ज जनजागृतीचे कार्यक्रम करत असल्याची माहिती त्यांनी दिली. चालकाचे नियंत्रण सुटलेल्या भरधाव कारने ऑटो रिक्षाला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात ऑटोतील प्रवासी ठार आणि चालक जखमी झाल्याची घटना काल मध्यरात्री शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावर घडली. अपघातात ऑटो रिक्षामधील ठार झालेल्या दुर्दैवी प्रवाशाचे नाव मीरा साब वय 30 राहणार गुजरात असे आहे. अपघातग्रस्त कारचा चालक हुबळीचा एक विद्यार्थी असल्याचे समजते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावर काल गुरुवारी मध्यरात्री 12:30 सुमारास नियंत्रण सुटलेली भरधाव कार ऑटो रिक्षाला जोराची धडक देण्याबरोबरच रस्त्यावरील दुभाजकाला जाऊन आदळली. परिणामी ऑटो रिक्षातील प्रवासी ठार आणि रिक्षाचालक जखमी होण्याबरोबरच कार गाडीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. जखमी ऑटो रिक्षा चालकाला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून या प्रकरणी उत्तर रहदारी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज 24 तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच न्यूज 24 तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.